नमस्कार मित्रांनो, आज दोन मैदान होत आहेत. गारळेवाडी या ठिकाणी एक आदत एक बैल, एक दुसा एक बैल आणि कोरेगाव या ठिकाणी सुद्धा मैदान होते. त्या बी ठिकाणी एक आदत एक बैल, एक दुसा एक बैल असं मैदान होते. आता मी सांगतोय गारळेवाडीच्या मैदानातील गट सांगतोय आणि दुसरे जे कोरेगावचे मैदानचे निकाल आहेत ते आपला एक दुसरा चॅनल आहे नवीन किरण शिरतोडे, त्या चॅनलवरती जाऊन बघा. तिथं कोरेगाव मैदानाचे लाईव्ह लॉटमध्ये सांगितले कुठला बैल कोणत्या गटामध्ये पळणार आहेत. सुरुवात करतोय आज गारळेवाडीच्या मैदानामध्ये. विठ्ठल नानांचे नंदी पळणार आहेत आणि घरणिकीचा राजा सुद्धा आणि शाकीर पठाण सुद्धा आहेत त्या मैदानामध्ये. गट क्रमांक 1 मध्ये सुरुवात करतोय गारळेवाडीमध्ये महाकाल आणि अर्जुन ही जोडी पळणार आहे. गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला डॉन पिस्तूल ही जोडी पळताना दिसेल, भद्रा पळताना दिसेल, 4x4 येडा हा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला सुंदर आणि हरण्याची जोडी पळताना दिसेल आणि पुष्पराज हा सुद्धा दिसेल त्या गटामध्ये. गट क्रमांक 4 मध्ये आदत किंग मण्याभाई हा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 5 मध्ये महाराज आणि सोन्याची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 6 मध्ये छोटा मास्तर हा नंदी पळताना दिसेल. जरा समजून घ्या, सर्दी झाली आहे, आपल्या तब्येत नाही बडी. 7 नंबरमध्ये रामूसवाडीकरांचा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 8 मध्ये बच्चन आणि गुरुची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला जपान आदत किंग जपान पळताना दिसेल. गट क्रमांक 10 मध्ये आदत किंग छोटा स्पायडर पळताना दिसेल. गट क्रमांक 11 मध्ये विठ्ठल नानांची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 12 मध्ये शंभू 77 आणि घरणिकेकरांच्या राजाची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 13 मध्ये पुन्हा एकदा विठ्ठल नानांची चिठ्ठी आहे आणि रायफल त्या गटामध्ये पळणार आहे. गट क्रमांक 14 मध्ये आदत किंग शिवा पळताना दिसेल. गट क्रमांक 15 मध्ये कावार पळताना दिसेल आपल्याला. गट क्रमांक 16 मध्ये आदत किंग शंभू आणि शिवाची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 17 मध्ये पिस्तूल आणि भद्रा ही दोघांच्यात लढत बघायला मिळेल. गट क्रमांक 18 मध्ये मोरा हा बैल पळेल. गट क्रमांक 19 मध्ये जलवा पळेल, हरण्या आणि बाहुल्याची जोडी पळेल. 20 नंबर गटामध्ये रायफल 41 हा नंदी पळेल. गट क्रमांक 21 मध्ये गुरुभाई पळेल. 22 गटामध्ये आदत किंग गणा पळेल. गट क्रमांक 23 मध्ये बादल आणि पिल्याची जोडी पळेल. 24व्या गटामध्ये वजीर आणि बादलची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 25 मध्ये आपल्याला सूर्या हा नंदी पळताना तसेच DJ बालू यांचा रुद्रा पळताना दिसेल. गट क्रमांक 26 मध्ये आपल्याला सिकंदर देवेखिंडी यांचा आणि तसेच 99-50 राजा पळताना दिसेल. 27व्या गटामध्ये चिक्या आणि डान्सरची जोडी पळताना दिसेल. 28व्या गटामध्ये आपल्याला आदत 555 लाडू हा नंदी पळताना दिसेल. 29 गटामध्ये सोनू शेठ हा नंदी पळताना दिसेल. 30 नंबर गटामध्ये जलद 999 हा नंदी पळताना दिसेल. 31व्या गटामध्ये आदत किंग मल्हार पळेल. 32व्या गटामध्ये वांजुळी ग्रुप 143 हा यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 33व्या गटामध्ये संग्राम मदने यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 34व्या गटामध्ये पंजाब 27 हा नंदी पळताना दिसेल. 35 नंबर गटामध्ये स्वाती ट्रॅव्हल्स चोराडे यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 36व्या गटामध्ये गायत्री गोल्ड उडीसा फार्म यांची चिठ्ठी आहे. 37व्या गटामध्ये आदत किंग बिबट्या पळेल आणि 38व्या गटामध्ये कॅप्टन पळेल आणि कार्तिक जाधव कलेडोन बुध यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 39व्या गटामध्ये बब्या आणि सुंदरची जोडी पळताना दिसेल आणि 40व्या गटामध्ये हलगी पळेल आदत किंग. हे होते 1 ते 40 गारळेवाडीमधील आदतचे गट. आता सांगतोय तुम्हाला दुशाचे गट किती पळणार आहेत. दुशामध्ये गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला स्पीड किंग हनुमंत हा नंदी पळताना दिसेल. त्याच गटामध्ये जीवन ड्रायव्हर यांची चिठ्ठी आहे. 2 नंबर गटामध्ये मुरुमकरांच्या सुंदरची चिठ्ठी आहे. 3 नंबर गटामध्ये पिंट्या ग्रुप लेंगरे यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 4 नंबर गटामध्ये शिव आणि सुंदरची जोडी पळेल. 5 नंबर गटामध्ये सोन्या 81 आणि शंभू ही या दोघांच्यात लढत बघायला मिळेल. 6 नंबर गटामध्ये महाकाल ग्रुप यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 7 नंबर गटामध्ये पुष्पा पळेल. 8 नंबर गटामध्ये घरणिकीकरांच्या राजाची चिठ्ठी आहे. 9 नंबर गटामध्ये नखरे आणि जलवाची जोडी पळताना दिसेल. 10 नंबर गटामध्ये राया पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 11 मध्ये कार्तिकी अजय जाधव कलेडोन बूथ म्हणजेच विठ्ठल नाना यांची चिठ्ठी आहे. 12 नंबर गटामध्ये बाजी पळेल पेडगावकरांचा. 13 नंबर गटामध्ये राजा आणि सावळ्या तसेच शाकीर पठाण यांची चिठ्ठी आहे. 14व्या गटामध्ये पळशीचा राणा पळेल. 15व्या गटामध्ये विठ्ठल नानांची चिठ्ठी आहे. 16व्या गटामध्ये शाकीर पठाण यांचा राजा किंवा सम्राट असेल. 17 राजा सम्राट असेल किंवा दुसरा कोणी असेल त्यांचा वजीर सुद्धा असू शकतो. 17 नंबर गटामध्ये अधीर सागर मदने यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 18 नंबरमध्ये दर्जाईकरांचा शंकर पळेल. 19 नंबर गटामध्ये सर्जा आणि वादळ पळेल. 20 नंबर गटामध्ये राजा पळेल. 21व्या गटामध्ये धनाजी काळे वडूज यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 22व्या गटामध्ये शिव आणि सुंदर पळेल.
23व्या गटामध्ये बलमापळे आणि चकमक यांच्या दोघांच्यात लढत होईल. 24व्या गटामध्ये बाब्या पळेल आणि जीवन डायव्हर यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 25व्या गटामध्ये ब्लॅक टायगर राया पळेल. 26व्या गटामध्ये किडक किवळकरांच्या नावाने चिठ्ठी आहे. 27व्या गटामध्ये युवराज पैलवान चोराडे यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 28व्या गटामध्ये गारळेवाडीकरांच्या नावाने चिठ्ठी आहे. 29व्या गटामध्ये DJ 34 शंभू हा नंदी पळताना दिसेल. 30 नंबर गटामध्ये शंकर फॅन्स नावाने चिठ्ठी आहे. 31व्या गटामध्ये AK-47 सुंदर आणि अर्जुन ही जोडी पळताना दिसेल. 32व्या गटामध्ये चौकट राजा नावाचा नंदी पळेल. 33व्या गटामध्ये देवी खिंडीकरांचा बाब्या पळेल. 34व्या गटामध्ये वाकसेवाडीकरांची नावाने चिठ्ठी आहे. 35व्या गटामध्ये आपल्याला दुसा किंग लक्षा पळेल. 36व्या गटामध्ये शाकीर पठाण यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 37व्या गटामध्ये सर्जा पळेल चित्रीकरांचा आणि 38व्या गटामध्ये आदत किंग पुष्पराज पळेल. हे होते दुसऱ्याचे 38 गट. गारळवाडी मैदानामध्ये दुसऱ्याचे 38 गट आणि आदतचे 40 गट, म्हणजे टोटल आपल्याला 40 आणि 38 एवढी आदत न दुशामधले गट पळताना दिसतील. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कोरेगाव मैदानाचे लाईव्ह लॉट माझ्या मैदानामध्ये किरण शिरतोडे हा मराठी चॅनल टाका यूट्यूबला, तिथे दिसेल.